सो हाय एवरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. रिसेंटलीच तुमचे एमएससी सीईटी 2026चे रिझल्ट्स हे डिक्लेअर झालेले आहेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचे रिझल्ट चेक केले असतील. नक्की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेत हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता तुमचे रिझल्ट तर डिक्लेअर झाले, आपल्याला पर्सेंटेज पण समजले, बट आता पुढची नक्की प्रोसेस काय? आपली ॲडमिशन प्रोसेस ही कधी सुरू होणार? आपल्याला कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी करायची आहे? आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे? हे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स होते. प्लस काही मुलांचे हे पण क्वेश्चन्स आहेत की दादा कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही पहिला अटेम्प्ट कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट मिळाल्यानंतर सुरू होणार आहे की सेकंड अटेम्प्टचे रिझल्ट मिळाल्यानंतर सुरू होणार आहे? असे पण काही मुलांचे क्वेश्चन्स येत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट ॲडमिशन प्रोसेसबद्दल एक्सप्लेन करणार आहे की कुठली प्रोसेस तुमची कधीपर्यंत सुरू होणार, कधी तुम्हाला रँक समजणार, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. अँड मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल पूर्ण काही आयडिया येऊन जाईल. तर त्याच्यामुळे वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. अँड ऑल्सो आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण आहे, तर ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय जे की सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत आणि हे आम्ही फक्त तुम्हाला 1499 मध्ये प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला ह्याच्यामध्ये 1-on-1 मेंटरशिप मिळेल. तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत पण कनेक्ट होऊ शकता. म्हणजे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. माझ्याशी कनेक्ट व्हायला, माझी मेंटरशिप घ्यायला तुम्हाला काही पण एक्स्ट्रा चार्जेस पे नाही करावे लागणार. प्लस ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एंडपर्यंत सपोर्ट करू. अनलिमिटेड कॉल्स आणि व्हॉट्सॲप सपोर्टसुद्धा आहे. सो त्याच्यामुळे वन ऑफ दी बेस्ट ही काउन्सिलिंगची बॅच आहे. ह्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे, इंजिनिअरिंग की फार्मसी. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, जे की आपली बॅचची फी आहे ही तुम्हाला पे करायची आहे. अँड 24 अवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग अजून काही पण डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे पण काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग डाऊट्स आहेत हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. आता सगळ्यात पहिले तुमचे रिझल्ट नंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करायचे आहे. आता तुम्हाला पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट तुम्हाला मिळाला. आता पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट मिळाल्यानंतर सीड सेल तुमचे सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर करेल. पहिल्या अटेम्प्ट नंतरच लगेच तुमची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होणार नाही आहे. पहिला अटेम्प्ट रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट पण आता डिक्लेअर होईल. काही दिवसातच डिक्लेअर होईल. आय गेस 6 ते 7 दिवसामध्ये हा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता एकदा तुमचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झाला मग त्याच्यानंतर सीड सेल एक तुम्हाला नवीन पोर्टल ओपन करून देईल. नवीन पोर्टल म्हणजेच काय की इंजिनिअरिंगसाठी एक नवीन पोर्टल असेल आणि फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी एक नवीन पोर्टल असेल. आत्तापर्यंत काय झालं होतं की जरी तुम्हाला PCM ग्रुपची एक्झाम द्यायची होती, PCB ग्रुपची एक्झाम द्यायची होती, सगळ्यांसाठी कॉमन वेबसाईट होती. बट आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिफरन्शिएट कसं करणार की किती मुलांना इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, किती मुलांना फार्मसीमध्ये जायचं आहे, तर त्याच्यासाठी सीड सेल तुमचे वेगवेगळे पोर्टल ओपन करेल. एकदा तुमचं इंजिनिअरिंग आणि फार्मसी हे वेगवेगळे पोर्टल्स तुमचे ओपन झाले मग त्याच्यावरती तुमचं एक कॅपराऊंडचं शेड्यूल तुमचं एक पब्लिश केलं जाईल की तुमचं कॅपराऊंडचे डेट्स काय असणार आहेत, कुठल्या डेटला काय प्रोसेस होणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमची सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल. लक्षात घ्या, ही एक कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असणार आहे, ॲडव्हान्स फॉर्म फिलिंग असणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स ते फिलअप करायचे आहेत. प्लस त्याच्यासोबत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे अपलोड करावे लागतात. आधी कसं सीडच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना आपण जास्त काही डॉक्युमेंट अपलोड नव्हते केले. बट आता जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स, तुम्ही जर TFWSला अप्लाय करत असाल तर तुमचे इन्कम सर्टिफिकेट, EWSला अप्लाय करत असाल तर EWS सर्टिफिकेट, हे सगळं तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करावं लागणार. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सगळं सबमिट केलात मग त्याच्यानंतर तुमचं एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, ज्याला आपण बोलतो स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. आता हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मोडमध्ये होतं. म्हणजे तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण करू शकता आणि ऑफलाईन पण तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेऊ शकता. तुम्हाला ऑफलाईन एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जावं लागतं. स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, तर स्क्रुटिनी सेंटर म्हणजे दुसरं काही नसून एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं ज्याला सीड सेलनी एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही कॅन्डिडेटचे ऑफलाईन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. तर त्याच्यामुळे ह्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही ऑनलाईनसुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेऊ शकता. ऑनलाईन म्हणजेच काय की तुमच्या कॉम्प्युटरवर ऑप्शन येईल ऑनलाईन व्हेरिफिकेशनला द्यायचं आहे, ते तुम्ही टिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिकली ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जातील. तुम्हाला कुठेही ऑफलाईन व्हिजिट करावं लागणार नाही. बट जर तुम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तिकडेच तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल ऑफलाईन व्हेरिफिकेशन. ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज करून तुम्ही जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये स्लॉट बुक करू शकता आणि तिकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घेऊ शकता. हे आपल्याला समजलं. आता ही नक्की कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत सुरू होईल तर बघा, दरवर्षी सीड सेल
एंड ऑफ जून पासून तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू करत असतं. सो ह्या वर्षी पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की एंड ऑफ जून पासून म्हणजे अराउंड 28 जून पासून एक्सपेक्टेड सांगतोय मी की 28 जून पासून तुमचे हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होऊ शकते. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला CET सगळे अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करेल, सगळे शेड्यूल वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करेल. अँड सायमल्टेनियसली ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेससुद्धा 28 जूनपासून सुरू होऊ शकेल. म्हणजे बघा, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सायमल्टेनियसली ही प्रोसेस सुरू होत असते. असं नाही होत की ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग खूप आधी होते त्याच्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात, तसं नाही आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही एकत्र सुरू होत असते. तर त्याच्यामुळे जेव्हा पण ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपडेट करेन आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, काय कसं करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला अपडेट करत जाईल. आता ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस टोटल 15 ते 20 दिवस तुमची सुरू असते. म्हणजे 15 ते 20 दिवसांचा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला असतो. म्हणजे ह्या 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घेऊ शकता. म्हणजे एंड ऑफ जूनपासून ते मिड ऑफ जुलैपर्यंत तुमची ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू असणार आहे. एकदा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजणार नक्की तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आला, तुमचा नक्की किती कॅटेगरी वाईज रँक आला आहे. जर तुम्ही EWSला अप्लाय केला असेल तर EWS थ्रू तुमचा किती रँक आला आहे. जर तुम्ही TFWSला अप्लाय केला असेल तर TFWS थ्रू किती रँक आला आहे. कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मुलं असतील त्यांच्यापैकी तुमचा किती रँक आला आहे हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहेत. एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली मग त्याच्यानंतर एक तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते, ज्याच्यामध्ये परत तुमचे रँक्सच समजतात बट थोडेफार रँक्स ह्याच्यामध्ये चेंज झालेले असतात. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली मग त्याच्यानंतर तुमची एक सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्समध्ये जास्त काय नाही, जस्ट काही कॉलेजेसचे नावं तुम्हाला दिलेली असतात आणि त्या कॉलेजेसमध्ये कुठले ब्रांचेस आहेत, काय नक्की आहे त्या कॉलेजेसमध्ये, किती सीट्स आहेत, हे सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये दिलेलं असतं. म्हणजे ह्याच्याने आपल्याला समजतं की कॅपराऊंड 1मध्ये कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करतात, कोणत्या कॉलेजचे कुठले ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसमध्ये किती सीट्स आहेत, किती इनटेक कॅपॅसिटी आहे, किती रिझर्वेशनसाठी सीट्स आहेत, हे सगळं आपल्याला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये समजतं. आता ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे आणि ही जी सीट मॅट्रिक्स आहे ही तुम्हाला मिड ऑफ जुलैपर्यंत तुम्हाला मिळेल. म्हणजे मिड ऑफ जुलैपर्यंत तुम्हाला प्रोव्हिजनल रँक समजतील, फायनल रँक समजतील आणि ॲज वेल ॲज सीट मॅट्रिक्स समजेल की कुठले कॉलेजेस कॅपराऊंड 1मध्ये पार्टिसिपेट करतात. एकदा तुम्हाला सीट मॅट्रिक्स समजली तर लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 सुरू होते. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन दिस होल ॲडमिशन प्रोसेस. ह्याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण कॉलेजेसची लिस्ट अपलोड करायची असते. म्हणजे पहिल्या नंबरला तुम्हाला कुठलं कॉलेज ठेवायचं आहे, दुसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज ठेवायचं आहे, तिसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज आणि कुठली ब्रांच ठेवायची आहे, हे सगळी लिस्ट तुम्हाला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. आणि जर तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भरताना छोटी जरी काही मिस्टेक केलीत तर तुमचं ओव्हरऑल ऑप्शन फॉर्म बिघडू शकतो आणि तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटेज असतील तरी पण तुम्हाला एका खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. कारण की ऑप्शन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक करून चालत नाही. हा ऑप्शन फॉर्म एकदा तुम्ही सबमिट केलात तर तुम्ही एडिट नाही करू शकत. सो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करतच जाईन. जेव्हा पण हे फॉर्म्स वगैरे सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला हे डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. एकदा तुमची ही ऑप्शन फॉर्मची प्रोसेस सुरू झाली तर ही जी प्रोसेस आहे ही फक्त 3 दिवस तुमची सुरू असते. म्हणजे 3 दिवस तुम्हाला CET प्रोव्हाइड करते. ह्या 3 दिवसांमध्येच तुम्ही कॉलेजेसची लिस्ट अपलोड करू शकता. एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर 3 दिवसानंतर काही दिवसांनी तुमची एक सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1 रिलीज होते. म्हणजे ह्या सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला समजतं की कॅपराऊंड 1मध्ये तुम्ही जे पण कॉलेजेस, जे पण ब्रांचेस तुम्ही अपलोड केले होते त्याच्यामधनं कोणत्या कॉलेजमध्ये आणि कोणत्या ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागला. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला रिझल्ट समजतो की कॅपराऊंड 1चा तुमचा रिझल्ट काय आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच कॉलेज अलॉट होतं, मल्टिपल कॉलेजेस अलॉट नाही होत. एका मुलाला फक्त एकाच कॉलेजमध्ये नंबर लागत असतो. काही मुलांना वाटतं की आपल्याला 2-3 कॉलेजेस मिळतील, मग त्याच्यामधनं आपल्याला सिलेक्ट करायचं असेल की बाबा मला हे कॉलेज पाहिजे, तसं नाही होत. फक्त एकाच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागत असतो. आता त्याच्यानंतर एक तुमची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाली मग तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळालं आहे हे कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये जे कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं, जे पण तुमचं ड्रीम कॉलेज होतं तेच जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळालं असेल तर तुम्ही ह्या इकडे सेल्फ रेज करू शकता.
एकदा तुम्ही सेल्फ रिस्क केलं तर इकडेच तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही पुढच्या राऊंड्समध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. इकडेच तुमचं फायनल ॲडमिशन कंप्लीट होऊन जातं. बट जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्याच्याने तुम्ही सॅटिस्फाय नसाल झाला, तुम्हाला असं वाटतं की कॅपराऊंड 2मध्ये अजून आपल्याला बेटर कॉलेज मिळू शकतं, तर डायरेक्टली तुम्ही ह्याचे नॉट फ्रीज करू शकता. एकदा तुम्ही नॉट फ्रीज केलं तर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2साठी एलिजिबल होऊ शकता. एकदा तुम्ही कॅपराऊंड 2साठी एलिजिबल झालात तर जे कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळालं आहे हे तुमच्यासोबत रिझर्वड असतं. बट हे रिझर्वड कॉलेज काही कंडिशनमध्ये असतं. म्हणजे जर तुम्हाला पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये किंवा कॅपराऊंड 4मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुमची कॅपराऊंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असते. म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड 1ची सीट ही तुम्हाला मिळेल. बट इन केस जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे बट कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं, मग तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलात. कॅपराऊंड 3मध्ये जर तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुमची कॅपराऊंड 1ची सीट ही तुमची कॅन्सल होते. तर हे काही कॅपराऊंडचे रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजेत. आणि ह्या रूल्समध्येच भरपूर मुलं मिस्टेक करतात. म्हणजे मुलं काय करतात ना की कॅपराऊंड 2मध्ये ते कसंही पार्टिसिपेट करतात, स्ट्रॅटेजिकली हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटच नाही करत. मग त्याच्यामुळे काय होतं ना की कॅपराऊंड 1मध्ये त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तर मिळतं, बट कॅपराऊंड 2मध्ये ते कॉलेज एकदम खराब होतं. म्हणजे खराब कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळतं. मग ती मुलं विचारतात की दादा कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? मग त्या केसमध्ये तर नाही घेऊ शकत. तर त्याच्यामुळे ही ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला नीट समजून घ्यायला पाहिजे. स्ट्रॅटेजिकली तुम्हाला हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, तरच तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन मिळवून घेऊ शकाल. जर तुम्हाला माहिती नसेल की ॲडमिशन प्रोसेसमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे, आपल्याला कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची आहे, प्रत्येक राऊंड वाईज आपल्याला कॉलेजची लिस्ट स्ट्रॅटेजिकली कशी अपग्रेड करत जायची आहे, मग त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतोय जे की सगळे प्रीमियम लेवलचे फीचर्स आहेत आणि हे आम्ही फक्त तुम्हाला 1499मध्ये प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला ह्याच्यामध्ये 1-on-1 मेंटरशिप मिळेल. तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत पण कनेक्ट होऊ शकता. म्हणजे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. माझ्याशी कनेक्ट व्हायला, माझी मेंटरशिप घ्यायला तुम्हाला काही पण एक्स्ट्रा चार्जेस पे नाही करावे लागणार. प्लस ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एंडपर्यंत सपोर्ट करू. अनलिमिटेड कॉल्स आणि व्हॉट्सॲप सपोर्टसुद्धा आहे. सो याच्यामुळे वन ऑफ दी बेस्ट ही काउन्सिलिंगची बॅच आहे. ह्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे, इंजिनिअरिंग की फार्मसी. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, जे की आपली बॅचची फी आहे ही तुम्हाला पे करायची आहे. अँड 24 अवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग अजून काही पण डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे पण काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग डाऊट्स आहेत हे आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण पुढची स्टेप बघूया. इथपर्यंत आपली कॅपराऊंड 1ची स्टेप कंप्लीट झाली. ओव्हरऑल कॅपराऊंड 1ची प्रोसेस एंड ऑफ जुलैपर्यंत किंवा फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टपर्यंत तुमची कंप्लीट होऊन जाते. एकदा तुमची कॅपराऊंड 1ची प्रोसेस कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर तुमची एक कॅपराऊंड 2ची प्रोसेस सुरू होते. कॅपराऊंड 2च्या प्रोसेससाठी सगळ्यात पहिले तुमची एक व्हॅकन्सी लिस्ट येते की कॅपराऊंड 2साठी कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत हे सगळं तुम्हाला व्हॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला समजतं. एकदा तुमची वॅकन्सी लिस्ट आली मग अगेन तुम्हाला कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असतो. कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर आधीची कॅपराऊंडची लिस्ट आहे हीच तुम्ही कंटिन्यू करू शकता, किंवा जर तुम्हाला काही कॉलेजेस ॲड करायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील, हे सगळे तुम्ही कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये करू शकता. बट अगेन कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म पण नीट स्ट्रॅटेजिकली तुम्हाला भरायचा आहे, कारण की जर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त कॉलेजेस ॲड केले तर मे बी तुम्हाला एका लोअर कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकतं. अँड अगेन तुम्हाला 136चा रूलसुद्धा फॉलो करायचा आहे. CET लास्ट इयरपासून 136चा तुमचा एक रूल इम्प्लिमेंट केला आहे आणि हा 136चा रूल वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा रूल माहिती नसेल ना तर ह्याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केला आहे की 136 रूल म्हणजे नक्की काय आहे. ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर अगेन तुमचा कॅपराऊंड 2चा रिझल्ट येतो, म्हणजे सीट अलॉटमेंट येते. सीट अलॉटमेंट आल्यानंतर परत तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. बट जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करून कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे तुम्ही कॅपराऊंड 3साठी एलिजिबल होऊ शकता. एकदा तुम्ही कॅपराऊंड 3साठी एलिजिबल झालात तर अगेन काही वेगळी प्रोसेस नाही आहे, सेम प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करावी लागते. बट ही जी ओव्हरऑल कॅपराऊंड 2ची प्रोसेस
प्रोसेस आहे ना ही मिड ऑफ ऑगस्टपर्यंत कंप्लीट होऊन जाते. म्हणजे मिड ऑफ ऑगस्टपर्यंत तुम्हाला समजेल की कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. एकदम तुमची कॅपराऊंड 2ची प्रोसेस कंप्लीट झाली. जर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर अगेन तुमची एक वॅकन्सी लिस्ट येईल की कॅपराऊंड 1 कॅपराऊंड 2 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत. एकदम तुमची वॅकन्सी लिस्ट आली मग त्याच्यानंतर परत तुम्हाला कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. परत तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे अपलोड करावी लागते. पाहिजे ते तुम्ही चेंजेस ह्याच्यामध्ये करू शकता. एकदम तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली. परत तुमची एक सीट अलॉटमेंट येते. कॅपराऊंड 3चा एक तुम्हाला रिझल्ट येतो. मग अगेन तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की कॅपराऊंड 3चं कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे की तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सेल्फ रिस्क करून. मग त्याच्यानंतर तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. बट जर तुम्हाला नॉट फ्रीज करायचं असेल आणि तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये जायचं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीज आणि कॅपराऊंड 4साठी तुम्ही एलिजिबल होऊ शकता. एकदा तुम्ही कॅपराऊंड 4साठी एलिजिबल झालात मग परत सेम प्रोसेस आहे. कॅपराऊंड 3ची प्रोसेस ही अराउंड एंड ऑफ ऑगस्टपर्यंत तुमची कंप्लीट होईल. कॅपराऊंड 3चा रिझल्ट तुम्हाला समजेल एंड ऑफ ऑगस्टपर्यंत किंवा फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला समजून जाईल की कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला काय कुठलं कॉलेज हे तुम्हाला मिळालं. एकदा तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं तर परत तुम्हाला सेम प्रोसेस ही इथे करावी लागणार आहे. बट कॅपराऊंड 4मध्ये एकदा तुम्हाला समजलं की कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागलेला आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला ते ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. कारण की कॅपराऊंड 4 नंतर कुठलीही वेगळी राऊंड नसतो. म्हणजे कुठला पण वेगळा राऊंड कंडक्ट नाही होत. कॅपराऊंड 5 कॅपराऊंड 6 असा कुठलाही कॅपराऊंड कंडक्ट नाही होत. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4 इज द लास्ट कॅपराऊंड. तर ह्याच्यामध्ये जे पण कॉलेज तुम्हाला मिळेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. आता ह्या पॉईंटला भरपूर मुलांना डाऊट असेल की दादा कॅपराऊंड 1मध्ये आपण नॉट फ्रीज केलं होतं मग ते कॉलेज आपलं रिझर्व राहतं का. मग आपण कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं कुठलंही कॉलेज नाही मिळालं कॅपराऊंड 1चा कॉलेज रिझर्व राहतं का. तर हो रिझर्व राहतं. त्याचे पण काही रूल्स आहेत जे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करेन. अगेन मी एक 136ची व्हिडिओ बनवली ना 136च्या रूलची व्हिडिओ बनवली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सगळे रूल्स एक्सप्लेन केलेले आहेत. तर त्याच्यामुळे ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण मी तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन केलेलं आहे. एक तुमची कॅपराऊंड 4ची प्रोसेस कंप्लीट झाली. इकडे तुमची ऑफिशियली गव्हर्नमेंट थ्रू कॅपराऊंड प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाते. बट ह्याच्यानंतर पण तुमची एक नॉन कॅपराऊंड प्रोसेस असते. येस नॉन कॅपराऊंड प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या इकडे स्पॉट राऊंड आणि ILS राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायला मिळतं. स्पॉट राऊंड म्हणजेच काय की अकॅप राऊंड असतो हा. ह्याच्यामध्ये कॅपराऊंड 1 नंतर कॅपराऊंड 2 नंतर कॅपराऊंड 3 नंतर आणि कॅपराऊंड 4 नंतर ज्या पण कॉलेजेसमध्ये सीट्स व्हॅकंट असतील तर ते सीट्स हे स्पॉट राऊंडमध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर पण ॲडमिशन मिळू शकतं. बट अगेन स्पॉट राऊंड हे कॉलेज लेवलवरचे राऊंड्स आहेत. तर ह्याची 50-50% चान्सेस असतात. स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेलसुद्धा किंवा ॲडमिशन नाही पण मिळणार. तर त्याच्यामुळे पूर्णपणे स्पॉट राऊंडवर डिपेंड राहून चालणार नाही. अगेन ILS राऊंडचे पण काही रूल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागतं. इकडे लास्ट इयरपासून रूल इम्प्लिमेंट केला आहे की 1x 2x आणि 3x पर्यंत कॉलेजेस फीस चार्ज करू शकतात ILS लेवल राऊंडसाठी. बट हे ते स्पॉट राऊंडसाठी कुठलंही डोनेशन नाही आहे. सो ही तुमची ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेस आहे आणि ही ॲडमिशन प्रोसेस खूप जास्त दिवस चालणार आहे. आणि ह्या प्रत्येक स्टेपमध्ये मी तुम्हाला गाईड करायला असणारच आहे. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. जस्ट तुम्हाला आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे. सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अँड ऑल्सो आपल्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला डेली काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण आहे. त्याची रिगार्डिंग पण सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. इथपर्यंत मी तुम्हाला जे पण सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजतंय. तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. सो गाईज दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सी या अँड हॅव अ गुड डे.